नमो नमः. अपि सर्वं कुशलम. सगळी हवा पाणी प्रकृती ठीक आहे ना. विचारलं अशासाठी की प्रकृती ठीक नसेल तर लगेच वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लागतो आपल्याला. आपल्यालाच असं नाही, वेदकाळात सुद्धा लोकांना वैद्य लागतच होते की, नाही का? त्या वैद्यांचं नावही तुम्हाला माहित आहे. देवांचे वैद्य म्हणून आपण कुणाचा नेहमी उल्लेख करतो? अश्विनौ. या त्याला द्वंद्व देवता म्हणतात, म्हणजे दोन देवता ज्या नेहमी एकत्र येतात, जोडगोळी म्हणता येईल अशा त्या देवता असतात. आणि वेदाच्या काळी सुद्धा लोकांना रोग राई काय ते आधी व्याधी समजतही ते सगळं होतच की. मग त्यांच्यासाठी त्यांना वैद्य लागणार हे अगदी उघड आहे. आणि मग हे वैद्य त्यांचे कोण होते? तर त्यांचं नाव आहे अश्विनौ. मी मुद्दाम वेदिक त्याचं रूप वापरते. नंतर काय झालं, वेदामध्ये द्विवचन असतं. म्हणजे माता पितर म्हणायच्या ऐवजी माता पितरौ म्हणतात. राम लक्ष्मणौ असं म्हणतो आपण. तसं अश्विनौ म्हणजे दोन जण आहेत हे सिद्ध झालं. तेव्हा नंतर आपण काय केलं, आपल्याला काही नंतर द्विवचन नाहीये भाषेमध्ये, आणि म्हणून आपण त्यांना एकाचं नाव अश्विनी आणि दुसऱ्याचं नाव कुमार असं असल्यासारखं अश्विनी कुमार असं नाव देऊन टाकलं. पण ह्या अश्विनी कुमारांना वैदिक वाङ्मयामध्ये अश्विनौ एवढंच म्हणतात. ते देवांचे वैद्य होते हे मी तुम्हाला सांगितलंच. वैद्य कुणाला म्हणतात? म्हणजे तुम्ही आता म्हणाल की डॉक्टरांना संस्कृतमध्ये वैद्य म्हणतात, तसं नाहीये. ज्याच्याकडे विद्या आहे तो वैद्य. आणि तुमचं आयुष्य हे त्यांच्या विद्येवर अवलंबून आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने वैद्य झाले. खरं आहे ना? आता हे जे वैद्य आहेत त्यांचा अश्विनौ असं नाव पडल्याबरोबर तुम्हाला काहीतरी एक दुसरा शब्द आठवला असेल, अश्व. बरोबर आहे, अगदी ओळखलं तुम्ही. कारण अश्व म्हणजे घोडा. आणि कुणालाही बरं नसेल किंवा कुणाला काही अडचण आली असेल त्याला मदत करण्यासाठी हे दोघं जण घोड्यांवरनं जायचे. कारण घोड्यावरनं भरकन जाता येईल ना. आणि म्हणून त्यांना अश्व ज्यांच्या बरोबर असतो ते अश्विनौ असं नाव पडलं. शिवाय त्यांच्या वैद्य या रूपाकडे जायच्या आधी इतरही 2-4 गोष्टी सांगते. त्यांना दसर असं म्हटलेलं आहे. दसरौ म्हणजे आताच्या भाषेत. दसरं म्हणजे काय, तर दिसायला देखणे. आणि इतकंच नाही तर त्यांच्या महाभारतामध्ये माद्रीला नकुल सहदेव कुणापासून झाले? या अश्विनी कुमारांपासून झाले हे आपल्याला माहिती आहे. आणि नकुल आणि सहदेव हे दोघंही दिसायला देखणे होते. इतकंच नव्हे तर 5 पांडवात सहदेव सगळ्यात हँडसम म्हणता येईल तसा आणि नाजूक पण होता, असं वारंवार सांगितलेलं आहे. तेव्हा अश्विनौ दसरं होते, याच्यात काही आश्चर्य नाही. त्याच वेळेला त्यांना यज्ञात सुद्धा स्थान दिलं होतं. कोणीतरी तुम्ही देव आहात किंवा देवता आहात म्हणून प्रत्येक वेळेला यज्ञात तुम्हाला हवीरभाग अर्पण केला जाईल असं नाही. पण अश्विनौना मात्र नेहमी हवीरभाग अर्पण केला जायचा. म्हणजे त्यांचं जसं सामाजिक महत्त्व आहे, त्यांचं जसं ज्ञानाविषयीचं महत्त्व आहे, तसंच त्यांचं यज्ञातलंही महत्त्व वैदिकांनी मान्य केलेलं आहे हे पाहायला पाहिजे. आता आपण येऊया त्यांच्या वैद्यकशास्त्राकडे. तुम्हाला असं वाटेल की वैद्यकशास्त्र, मेडिकल सायन्स हा अलीकडचा शब्द आहे. असं नाही आहे. वैद्यकशास्त्र हे आपल्याकडे वेदापासून दिसून येतं. आयुर्वेद हा नंतर आलेला, पण तो वेदच आहे ना. आणि त्याच्या आधी अथर्ववेद, त्याच्यामध्ये तर इतकी सूक्त आहेत की जी फक्त तुम्हाला रोग राई, त्याचं निदान कसं करावं, औषध कुठलं द्यावं वगैरे सांगतात. मग ऋग्वेदात पण असं आहे का? रोगराईचं काही वर्णन आहे का? तर चिकार आहेत. आपल्या लक्षात येईलच आता हे बघताना. पण एक सहज आठवलं म्हणून आधी सांगते की सूर्य देवतेला जी प्रार्थना केलेली आहे त्याच्यात एक ओळ, म्हणजे एक मंत्रातली अशी आहे ओळ, हरिमाणम च नाशय. सूर्यदेव
हृदरोगम हरिमाणम च नाशय. हे सूर्यदेवा, माझा हृदरोग म्हणजे हार्ट डिसीज पण कमी कर आणि हरिमाण म्हणजे कावीळ सुद्धा कमी कर असं म्हटलेलं आहे. हे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं, पण अश्विनव जिथे जिथे गेले तिथे त्यांनी काय काय केलं त्याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही. एक मुलगा होता, त्यांनी काहीतरी चूक केली आणि त्या नादात त्याचे डोळे गेले. ठीक आहे, त्याला दिसेना असं झालं, डोळे गेले म्हणत नाही मी अगदी. आणि मग त्याच्या वडिलांनी जेव्हा अश्विनवना बोलावलं तेव्हा अश्विनवनी त्यांना असं काही औषध दिलं की त्याची दृष्टी परत आली. औषध असा शब्द मी वापरला, बरोबर. औषध म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही मला असं सांगाल की मेडिसिन. अगदी बरोबर आहे. पण औषध कशापासून बनवतात तर औषधी. औषधी म्हणजे वनस्पती आणि औषध म्हणजे वनस्पतींपासून बनलेलं मेडिसिन असं म्हणा. त्याला दुसरा शब्द भेषज असा सुद्धा आहे आपल्याकडे. तेव्हा आता जे लोक सांगतात की आमची औषधं ना हर्बल आहेत, अरे काय कौतुक आहे, आमच्याकडे पूर्वी हर्बल मेडिसिनच सगळं वापरत होते आणि वेगळ्या वेगळ्या वनस्पतींची पण नावं येतात, ते सोडून द्या. मग अश्विनवनी आणखीन एक काम केलं, म्हणजे त्यांना जे जे कोणी विचारायचे त्यांना त्यांना अश्विनव मदत करायचे. एकदा त्यांना कळलं की वद्रीमती नावाची एक स्त्री आहे, ती आली आणि म्हणाली मला मूलबाळ होत नाहीये. मग अश्विनवनी तिला औषध दिलं आणि त्याच्यानंतर तिला सुहस्त नावाचा मुलगा झाला असं अश्विनवनी म्हणजे त्या सुक्तामध्ये सांगितलेलं आहे. एक ऋषी होते दीर्घ तपस नावाचे, त्यांना अश्विनव इतके आवडायचे, त्यांना कदाचित अतिशय उत्तम अनुभव आला असेल त्यांचा, आणि म्हणून त्यांनी ऋग्वेदातल्या पहिल्या मंडळात एका पाठोपाठ एक 3-4 सूक्त फक्त अश्विनी कुमारांसाठी रचली आणि त्या प्रत्येक सूक्ताच्या मंत्रामध्ये एकेका रुचेत त्यांचं एक एक कौतुकाचं असं वर्णन केलेलं आहे. आपणही करतो ना की त्या डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडे बरं झालं माझा आजार, तसं त्यांनी केलेलं आहे. पण ते नुसतेच काही असं रोगराई बरी करायचे असं नाही, इतरही मदत करायचे. उदाहरणार्थ अत्री नावाचे ऋषी आणि त्यांचे काही गण म्हणजे अनुयायी म्हणा कुठेतरी पडले आणि त्याला रुबीसाची आग असं म्हणतात. म्हणजे साधी आग असते ना ती भरकन होऊन जातं त्याच्यात जे काही व्हायचं ते, पण जेव्हा अशी धुसफुसत राहणारी आग असते तेव्हा तुम्ही कणाकणांनी भाजले जाता. हे कळल्यावर अश्विनव लगेच अत्रींकडे गेले आणि अत्रींकडे गेल्यावर त्यांनी अत्रींना बाहेर काढलं. हे तर आहेच, अत्री आणि ते कोणी पडले होते त्यांना, पण लगेच त्यांना पितुमती ऊर्जम, ऊर्ज म्हणजे ऊर्जा शब्द माहिती आपल्याला, एनर्जी, त्यांना झटकन बरं वाटेल असं पितुमती म्हणजे अन्न किंवा काहीतरी द्रव्य भाग असा दिला. आणि मला असं वाटतं की खरंच आज सुद्धा कोणी आजारी असला ना की त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं की पहिलं काय करतात तर सलाईन लावतात, बरोबर. मग त्याच्या इतर टेस्ट सगळं ते नंतर होतं, पण सलाईन जसं त्यांनी त्याला दिलं लावतात तसं ह्यांनी त्याला काहीतरी पेय प्यायला दिलं ज्याच्यामुळे त्यांची शक्ती परत येईल. संस्कृतमध्ये टॉनिक या अर्थाने काय शब्द आहे माहिती आहे, इतका सुंदर आहे, वापरायला लागा. वर्धन म्हणजे वर्धन म्हणजे जे तुम्हाला वाढवतं ते तुमचं टॉनिक उर्फ वर्धन आहे. तेव्हा अत्री ऋषींच्या बद्दलही ही कथा सांगितली जाते. आता एक मी वेगळी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे पण त्यातला अश्विनांचा सहभाग निदान मी तरी लहानपणी अगदी त्यांनी असं केलं असं म्हटलं, आता तो लक्षात येतो. ऋग्वेदात ही गोष्ट आहे, नंतर शतपथ नावाच्या यजुर्वेदाच्या ग्रंथात येते आणि अत्यंत प्रसिद्ध आहे. एक ऋषी होते, त्यांचं नाव होतं चवान. आपण त्यांना चवन म्हणतो पण चवान असं त्यांचं नाव होतं. आणि शर्याती नावाचा राजा आणि त्याची सुकन्या नावाची मुलगी हे ऋषी तप करत होते, तिथे आले. सुकन्येच्या हातून
अनवधानाने त्यांचा डोळा फुटला गेला. ते तप करत होते, वारूळ होतं आणि तिला फक्त काहीतरी एका भोकात लकाकताना दिसलं, म्हणून तिने काय हे पाहायला गवताची काडी घातली, डोळे फुटले. कोणाचे? च्यवनाचे. च्यवन चिडले आणि त्यांनी राजाला शाप दिला काहीतरी आणि सांगितलं, यातनं मुक्त व्हायचं असेल तर तू तुझ्या मुलीचं माझ्याशी विवाह लावून दे. बर, सुकन्या अगदी लहान होती. हा चव्हाण तर अत्यंत वृद्ध गृहस्थ होते, ऋषी होते, वृद्ध म्हणजे तिच्या तुलनेमध्ये. आता तरी राजाला ते मान्य करणं भाग पडलं आणि मग चव्हाण आणि सुकन्या यांचा विवाह झाला. ठीक आहे. विवाह झाल्यावर कधीतरी मग चव्हाणांना वाटायला लागलं की अरे, ही किती देखणी आहे, ही किती तरुण आहे. मग त्या मानाने मी मात्र असा सुरकुतलेला, केस थोडेसे पांढरे झालेला असा आहे. माझा कायाकल्प व्हायला पाहिजे, मी पुन्हा तरुण व्हायला पाहिजे. त्या काळी किंवा इव्हन आत्ता आपल्या ज्या 64 कला म्हणून सांगतात त्याच्यात कायाकल्प ही एक कला सांगितलेली आहे. काहीतरी करून त्या माणसाला पूर्ववत करायचा निदान प्रयत्न करत होते हे. अर्थात हे काम कोण करणार? अश्विनव. त्यांनी अश्विनवचा धावा केला. ऋग्वेदात वर्णन असं येतं की अश्विनवनी त्यांना आधी काहीतरी खायला दिलं, म्हणजे औषधात्मक असं काहीतरी खायला दिलं आणि ते झाल्यावर त्यांची जी सुरकुतलेली त्वचा होती ती अंगातलं काय सदरा काढावा. द्रापी असा शब्द आहे. द्रापी म्हणजे एक प्रकारचं संपूर्ण अंगावर घातलेलं, आजकाल जॅकेट घालतात ना लोक, तसं द्रापी काढून टाकावी. तशी क्षणार्धात त्यांची सुरकुतलेली त्वचा काढून टाकली आणि ते पुन्हा तरुण झाले आणि मग सुकन्या आणि ते सुखाने राहू लागले. आता मला ही गोष्ट आवडते अशासाठी की पुन्हा ऋग्वेद कसा आपल्याबरोबर आजपर्यंत आहे ते पहा. त्यांनी त्याला जे खायला दिलं, संस्कृतमध्ये अन्न या अर्थाने जे अनेक शब्द आहेत त्यातला एक आहे प्राशन. प्राशन करणे असं आपण म्हणतो ना, अन्न प्राशन वगैरे तसं. आणि त्यांनी जे दिलं त्याचं नाव आहे चवान प्राश. चवानाला दिलेलं वर्धक असं काहीतरी अन्न औषध. आता तुमच्यातले अनेको लोक च्यवनप्राश घेतात. त्या च्यवनप्राशाचं मूळ म्हणजे नुसता शब्द नाही तर अर्थासकट तुम्हाला ऋग्वेदामध्ये या अश्विनवच्या संदर्भात सापडतं. चवानचा च्यवन झाला हे ठीकच आहे, पण चवान हा शब्द सुद्धा तुम्हाला मुद्दाम गंमत सांगते. पर्शियन भाषेमध्ये जवान असा शब्द आहे, तरुण या अर्थाने. अजून हिंदीत बिंदीत सुद्धा आपण वापरतो, तो उर्दूत पण वापरतात. आणि चवान आणि जवान याच्यातला दोन्ही शब्द सायमल्टेनियसली म्हणा. एकाला चवान म्हणायला सांगा, दुसऱ्याला जवान म्हणायला सांगा, काहीही फरक नाही. तेव्हा जो पुन्हा तरुण झाला, आणि का झाला तर केवळ अश्विनवनी त्याला प्राश दिला म्हणून झाला, हे महत्वाचं. अश्विनवची खूपच आपल्याला कृत्य बघायची चांगली चांगली, कारण ज्याला ज्याला त्यांचा चांगला अनुभव आला त्यांनी ते लगेच सांगून टाकलं लोकांना की हे अमकं करतात, ते तमकं करतात. बरं, ते फक्त माणसांवर इलाज करतात असं नाही, तर ते चक्क पशुपक्ष्यांवर सुद्धा इलाज करतात. एकदा वाटतं एका वृकानी म्हणजे कोल्ह्यानी एका लावीण पक्षिणीला तोंडात पकडलं आणि अश्विनांनी तिला सोडवलं. हे तर सोडाच, पण तिच्यावर उपचार करून ती पुन्हा व्यवस्थित उडायला लागली, हे सुद्धा पाहिलं. आणखीन एक अश्विनांचं फार मोठं प्राण्यांच्यातलं कौतुक सांगते. म्हणजे एका अर्थाने ते जसे डॉक्टर आहेत तसे वेटरनरी डॉक्टर पण आहेत, हे लक्षात घ्या. अरे, अज्ञातवासात पांडवांनी जे जे काय शिकलं, कोणी बल्लवाचार्याचं काम घेतलं, अर्जुन तिकडे जाऊन बृहन्नडा वगैरे झालं, ते त्या वेळेला नकुल आणि सहदेव ही जी अश्विनौंची मुलं आहेत त्यांनी काय केलं माहितीये, वेटरनरी सायन्स शिकले आणि एक जण गायींचा आणि दुसरा घोड्यांचा
एक्सपर्ट बनला. म्हणजे ते कसे पित्याकडचे गुण यांच्याकडे आले असं दाखवायचा हा एक प्रयत्न आहे, पण सहज म्हणजे तो संदर्भ आपल्याला लागतो हे पहा. पण घोड्यांचं म्हटल्यावर एक खूपच सुंदर गोष्ट ऋग्वेदामध्ये येते. असं आहे की या गोष्टीतनं आपल्याला जसं अश्विनवबद्दल कळतं, तत्कालीन वैद्यकशास्त्राबद्दल कळतं, तसंच आपल्याला त्या काळचा इतिहास कळतो. एक खेल नावाचा राजा होता. आता हा ऋग्वेदातला खेल राजा तिथे लिहून ठेवलं नसतं या लोकांनी, तर आपल्याला कसा कळला असता? त्याचं कुणाशी तरी युद्ध झालं. अजून एक ऐतिहासिक गोष्ट आपल्याला कळली. आणि या युद्धामध्ये काय असतं? प्रत्येक राजाची एक आवडती घोडी असते. सहसा युद्धात घोडी वापरतात, घोडा नाही. आणि ही जी घोडी होती, मला वाटतं राणा प्रतापचा जसा चेतक होता ना, तशी ह्याची ही घोडी होती आणि तिचं नाव आहे विश्पला. ठीक आहे, आपण आपल्या आवडत्या प्राण्यांना नावं देतोच की नाही, तसं हिचंही नाव होतं विश्पला. आणि काय झालं की रणांगणात पडता पडता या विश्पला घोडीचा पाय मोडला. आता काय करायचं? उद्या सकाळी तर मला युद्धावर गेलंच पाहिजे आणि मला माझी विश्पलाच पाहिजे. असं लक्षात आल्यावर खेल राजांनी अश्विनौना आवाहन केलं की तुम्ही या आणि काही करून हिचा पाय बरा करा बाबा. उद्यापर्यंत ती मला पुन्हा रणांगणावर फिरती पाहिजे. अश्विनौनी विचार केला. हे सगळं ऋग्वेदात येतं आणि त्याचं वर्णन तर इतकं सुंदर आहे, काव्य पण आहे. चरित्रम खेरिव अच्छेदी पर्णम, म्हणजे चरित्र म्हणजे पाय आणि पक्षाचं पीस तो उडता उडता गळून पडावं तसं हिचं पडता पडता पाय मोडला, मुरगळला असेल, काय ते झालं असेल. आणि मग अश्विनी कुमारांनी काय केलं तर सद्यो जंघाम आयसीम प्रत्यदत्तम, तिला सद्य म्हणजे लगेचच आयसी लोखंडाची जंघा बसवली. आता गंमत, मी मुद्दाम जंघा शब्द वापरला कारण त्याच्यावरनं आलेला जांघ हा शब्द आपण इतरत्र मराठीत ग्रॉइन या अर्थाने वापरतो, पण जंघा म्हणजे पोटऱ्या, गुडघ्या खालचा पाय असा संस्कृत मधला अर्थ आहे. तो त्यांनी लोखंडाचा केला. म्हणजे काय, मला असं नाही म्हणायचं की आर्टिफिशियल लिम्ब सेंटर आहे वगैरे. कदाचित दॅट वॉज द फर्स्ट टाइम की जेव्हा हातोडा, छिन्नी किंवा ते खिळे घेऊन त्यांनी घोड्याच्या पायाला नाल ठोकला असेल आणि काही का केलं त्यांनी, त्याच्यावरनं असं लक्षात येतं की दुसरे दिवशी ही विश्पला पुन्हा युद्धाला तयार होती. म्हणजे अश्विनी कुमारांच्या याही प्रयत्नांना यश आलं असं आपल्याला बघता येईल. शिवाय जाता जाता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. मी काही असं म्हणत नाहीये की इट वॉज अन आर्टिफिशियल लिम्ब सेंटर, ऑफकोर्स नॉट. पण त्यांनी जे केलं त्याच्यात त्यांच्याकडे कोणती हत्यारं होती हेही आपल्याला कळतं ना. म्हणजे प्रत्येक डॉक्टरची काही तुम्ही जर पाहिलं तर आपला चिमटा आणि डॉक्टरचा चिमटा याच्यात केवढा फरक असतो. तेव्हा हे पण ज्ञान आपल्याला होतं आणि म्हणून असं लक्षात येतं की अश्विनी कुमारांनी अडीअडचणीच्या वेळेला किंवा कोणाला काही इतर रोगराई झाली तर जाऊन त्यांना मदत केली आहे. पुढे अथर्ववेदामध्ये, आता हिला विश्पलेला नेमकं काय झालं होतं माहिती नाही, पण अथर्ववेदामध्ये अस्थिभंग उर्फ फ्रॅक्चर झालं तर काय करावं याचं सर्व वर्णन दिलेलं आहे. तेव्हा कदाचित हिलाही झालं असेल, तिला लोखंडाची पट्टी बसवून ती गुंडाळली असेल की तिला त्रास होऊ नये. पण हेही सगळं या सूक्तातून आपल्याला कळतं. अर्थात अश्विनी कुमारांचं कार्य याच्याहून खूप जास्त आहे आणि ते आत्ता एका आपल्या या बैठकीत संपेल असं मला वाटत नाही. तेव्हा आपण असं करूया की पुढच्या वेळेला पुन्हा एकदा अश्विनौ आणि त्यांनी केलेले इतर, मला चमत्कार असंच म्हणावंसं वाटतं, ते कसे होते हेही आपल्याला बघता येईल. ठीक आहे. नमस्कार. पुनर्दर्शनाय. आणि 1 आठवड्याने विसरू नका, आपल्याला अश्विनौ भाग 2 सुद्धा नक्की ऐकायचा आहे. नमस्कार.